जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। अंबरनाथमध्ये 5 दिवसांच्या बाप्पांना गणेश भक्तांनी साश्रू नयनांनी जड अंतकरणाने निरोप दिलाय आणि पुढच्या वर्षी लवकर येण्याची साथ घातली आहे। अंबरनाथमध्ये पालिकेच्या वतीने अनेक ठिकाणी गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे। अंबरनाथ पूर्वेच्या शिवमंदिर पालेगाव विभागात स्वर्गीय राकेशदादा पाटील प्रतिष्ठानच्या वतीने यंदाही कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली आहे। मागील 5 वर्षांपासून विसर्जन कुंडाची व्यवस्था करण्यात येते। या कुंडात रविवारी 5 दिवसांच्या अनेक बाप्पांचं विसर्जन करण्यात आलं। 1.5, 2.5, 5 आणि 7, 10 दिवसांच्या घरगुती गणपती बाप्पाचं या कृत्रिम विसर्जन कुंडात विसर्जन केलं जात आहे। 10 दिवसात जवळपास 700 ते 800 गणपती बाप्पांचं इथे विसर्जन होत असल्याची माहिती समाजसेवक अजय पाटील यांनी दिली आहे। स्वखर्चाने समाजसेवक अजय पाटील हे नागरिकांच्या सेवेसाठी करत असल्याने नागरिकांनी त्यांचे आभार मानले। आम्ही आता स्वर्गीय राकेशदादा पाटील प्रतिष्ठान मार्फत त्यांचे सर्व प्रतिष्ठानचे आपले अजयदादा पाटील यांच्या मार्फत गेले 5 वर्ष झाले हा उपक्रम आम्ही इथे राबवत आहोत। म्हणजे कृत्रिम तलावाचा हा जो उपक्रम त्यांनी हाती घेतला गेले 5 वर्ष झाले, त्याच्यामुळे इथे स्थानिक असले जे नागरिक आहेत त्यांची खूप सोय झालेली आहे। म्हणजे बघायला गेलं ना तर त्यांना खूप दूरवर जावं लागायचं। शिवमंदिर, काही जणांना उल्हासनगर, कल्याण इथपर्यंत जावं लागत होतं। पण हा उपक्रम जेव्हापासून सुरू झाला आहे तेव्हापासून सर्वांची इथे सोय करण्यात आली। आरतीसाठी सेपरेट मंडप इथे बांधण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर प्रत्येकाची नोंदणी इथे होते। प्रत्येकाला काही त्रास होतोय का आरतीसाठी म्हणा किंवा येण्यासाठी म्हणा, सगळ्या गोष्टींची इथे काळजी घेतली जाते। आणि त्यातल्या त्यात अजयदादांनी ज्या प्रकारचा हा उपक्रम हाती घेतला आहे त्याच्यासाठी पूर्ण विभागातून एवढा पाठबळ आणि एवढा पाठिंबा त्यांना लाभत आलेला आहे ना, यापुढेही त्यांना असा लाभेल हीच मी प्रार्थना करते। 5 दिवशी आज गणपती विसर्जन होतं या ठिकाणी, किती आतापर्यंत झालेत आणि किती येण्याची अपेक्षा? आता सध्या तरी 500च्या वर एंट्री झालेल्या आहेत सध्यापर्यंतच्या। आणि असा विषय आहे की आज 5व्या दिवसाचं विसर्जन असल्यामुळे रात्री 10 वाजेपर्यंत आणि 10च्या नंतरही शासनाने भले नियम घालून दिलेले आहे 10 वाजेपर्यंतचे, पण त्यानंतरही इथे विसर्जनासाठी लोक येतात, रिक्वेस्ट करतात। पण नियमांचं पालन करून आपण त्यांना 10 वाजेपर्यंतचा वेळ दिलेला आहे। आणि आजचा उत्साह बघता हे एकंदरीत असं लक्षात येतं की आजची एंट्री ही 1000च्या वर तरी जाईल। गणेश भक्त त्यांच्यावर कुठले शुल्क आकारले जातात? नाही, हे निःशुल्क आहे। जनतेच्या सेवेसाठी अजयदादा आणि प्रतिष्ठान नेहमी तत्पर असतं। त्याच्यामुळे कुठलेही शुल्क न आकारता फ्री ऑफ कॉस्ट सगळ्यांना मोफत ही सोय दिली जाते। हा उपक्रम इथे राबवला जातो। नमस्कार। सर्वप्रथम सगळ्या नागरिकांना आमच्या स्वर्गीय राकेशदादा पाटील प्रतिष्ठान आणि प्रतिष्ठानचे आमचे सर्व माननीय अजयदादा पाटील यांच्याकडून गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। यंदाचं आमचं कृत्रिम तलावाचं 5वं वर्ष आहे। 5 वर्षापूर्वी एक समाजसेवेसोबतच पर्यावरणाचे रक्षण करणे हेही आपलं कर्तव्य आहे, हे उद्दिष्ट जाणून सुरू केलेल्या एका रोपट्याचा झाडामध्ये रूपांतर होत आहे। आता आपण बघू शकता इथं किती प्रकारची गर्दी आहे। खरं तरी संकल्पना आमच्या स्वर्गीय राकेशदादांची आहे आणि त्याला दुजोरा दिला आमच्या अजयदादांनी। त्यांनी काळाची पावलं ओळखली, कारण की आपला विभाग जो आहे हा अंबरनाथ पूर्वेतील एक नवीन विभाग आहे आणि इकडे त्यांनी त्याच टायमाला ओळखलं का अंबरनाथ आता आपण फरक ओळखू शकतो। अंबरनाथ पश्चिमेमध्ये आणि पूर्वेमध्ये एक फरक आहे का अंबरनाथ पश्चिमेमध्ये नैसर्गिक स्तोत्र आहेत ते पाण्याचे ते खूप जास्ती आहेत, नदी बोला तलाव बोला हे खूप जास्ती आहेत, पण पूर्वेमध्ये अशी कोणतीही सोय नाही आहे। ही काळाची पावलं राकेशदादांनी एक समाजसेवक म्हणून त्या टायमाला ओळखली आणि त्याचा दुजोरा आमच्या अजयदादांनी त्या संकल्पनेतून पुढे केला आणि आज आपण बघू शकता 5वं वर्ष आहे। खरं तर खूप अभिमानाची गोष्ट आहे आमच्यासाठी आणि आमच्यापेक्षाही जास्ती ह्या विभागातील लोकांनी जो आम्हाला सहकार्य केलं त्यांनी पण थोडासा अभिमान केला पाहिजे का त्यांनी आम्हाला एवढं सहकार्य दिलं, एवढं प्रेम दिलं। आणि आज आपण बघू शकता जसं सांगितलं का 500 ते 1000पेक्षाही जास्त आज मूर्तीचे विसर्जन इथे होत आहे आणि असंच प्रेम त्यांचं राहू द्या। कितीतरी लोकांना अडचणी येत होत्या का इथून 7 ते 8 किलोमीटर लांब त्यांना विसर्जनासाठी जावं लागत होतं, पण गेल्या 5 वर्षापासून दादांनी जी सोय इथे केलेली आहे प्रतिष्ठानामार्फत, तर लोक खूप आभारी आहेत त्यांचे आणि आम्हालाही खूप आनंद होत आहे अशीच समाजसेवा करायला आणि पर्यावरणाचं रक्षण करायला। म्हणून धन्यवाद खूप खूप। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।